सर्वांची फेवरेट डिश म्हणजे चिकन दम बिर्याणी। तर नमस्कार, मी अनुष्का, स्वागत आहे तुमचं अनुज किचन मध्ये। बिर्याणीसाठी लागणारा कांदा चिरून घेऊयात। आपण एक कट करून घेऊया आणि कांदा आपल्याला असा नाही चिरायचा आहे, असा चिरायचा आहे। आता आपण कांदा कट करून घेऊया या पद्धतीने। इथे बघू शकता किती छान असे लेयर्स आलेले आहेत। त्या पद्धतीने कांदा कट केला तर आता आपण हे सगळे लेयर्स मोकळे करून घेऊया। तर इथे आपला सगळा कांदा चिरून झालेला आहे। आता आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया। हे कांदा तळण्यासाठी आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे। आता आपण कांदा घालूया। या पद्धतीने आपण तळून घेऊया। इथे बघू शकता आपला कांदा गोल्डन ब्राउन होत आलेला आहे। अजून 1-2 सेकंदात आपण याला काढून घेऊया। खूप जास्त काळा नाही करायचं याच। तर इथे आपला कांदा तळून तयार झालेला आहे। बघू शकता खूप जास्त काळा केलेला नाहीये, एकदम लाईट गोल्डन ब्राउन आहे। आता आपण हा काढून घेऊया। तर इथे आपला कांदा तळून तयार झालेला आहे। आता आपण एका टिश्यू वरती काढून घेऊया। तर आता आपण कांदा फोकच्या सहाय्यतेने मोकळा करून घेऊया आणि उरलेला कांदा सगळा तळून घेऊया। इथे आपला बिरिस्त तयार झालेला आहे सगळं तळून। आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी इथे मी 150 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये सगळे मसाले घालूया। पुरेपूर मीठ घालूया, लिंबू पिळूया, अद्रक लसूण पेस्ट घालूया 1 चमचा, मिरचीचा ठेचा घालूया, धना पावडर 1 चमचा, 1 चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 ते 1.5 चमचा इथं बिर्याणी मसाला घातलेला आहे। मिक्स करून घेऊयात। आपण याच्यामध्ये तेल घालूया। जे आपण कांदा तळून घेतलेलं तेल आहे ते घालूया 2-4 चमचे। एकदा आपण मॅरिनेट करून घेऊयात। दही घालूया 1 वाटी। आता आपण ह्याच्यामध्ये तळलेला कांदा घालूया, पुदिना घालूया आणि थोडीशी कोथिंबीर घालूया। आपण हे मिक्स करून घेऊया सगळं। इथे आपलं चिकन चांगलं मॅरिनेट झालेलं आहे। आपलं मॅरिनेट करून झालेलं आहे। आता आपण दम देऊया। तर इथे मी कोळसा ठेवलेला आहे। कोळशावरती आपण थोडंसं तूप घालूया। आपण हे झाकून ठेवूया। 2-3 मिनिटं झालेले आहेत। चिकनला चांगला दम बसलेला आहे। आता आपण ही कोळशाची वाटी काढून घेऊयात। तर इथे आपलं चिकन रेडी झालेलं आहे शिजवण्यासाठी। आता आपण चिकन शिजवून घेऊया। तर चिकन शिजवण्यासाठी इथे एक मी मोठं पातेलं घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालूया। आता आपण तुपामध्ये चिकन ऍड करूया। आता आपण चिकन शिजवून घेऊया। त्यासाठी ताट ठेवूया। चिकन शिजवतानाच मी साईडला पाणी बॉईल करून घेतलेलं आहे। तर इथे बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये 1 तेजपत्ता, दालचिनी घातलेली आहे, मिरी आणि जिरं घालतो, मिरची घालूया। तर आता आपण याच्यामध्ये लिंबू पिळून त्याचं साल सुद्धा टाकत आहोत। मी बिर्याणी बनवण्यासाठी बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे 1.5 वाटी। तर इथं 1 ते 1.5 तास मी हे तांदूळ भिजवून घेतलेलं आहे। आता आपण हे बॉईल पाण्यामध्ये घालूया। पाण्यामध्ये आपण तांदळातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। तांदूळ घालूया। 80 ते 90% आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत। मीठ घालूया। आपले तांदूळ शिजून झालेले आहेत। आता ह्याच्यातलं आपण पाणी काढून घेऊया। भातातलं आता आपण सगळं पाणी काढून घेऊया। भात मोकळा करून घेऊयात। आपलं चिकन झालं का नाही आपण चेक करूया। इथे बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे। चिकनला 80 ते 90% आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर इथं आपला तांदूळ
बॉईल पाण्यातून काढून घेतलेला आहे। आता 5 ते 10 मिनिटं आपण ठेवूया थंड होण्यासाठी। तर इथे आपलं चिकन शिजलेलं आहे। आता आपण बिर्याणीला लेयर लावून घेत आहोत। बिरिस्ता घालूया, थोडासा पुदिना घालूया, कोथिंबीर घालूया, चिमूटभर बिर्याणी मसाला घालूया। आता आपण राईस घालूया, सगळीकडे स्प्रेड करून घालूया। तर इथे आपले लेयर लावून झालेला आहे। आता आपण बिर्याणीवरती तूप घालूया, 2 चमचे तूप घातलेला आहे। बिरिस्ता घालूया आपण, पुदिना घालूया, कोथिंबीर घालूया। लेयर लावून झालेले आहेत। बिर्याणीला दम देण्यासाठी आता आपण फॉइल पेपर लावून घेऊया, जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही आणि चांगला दम बसेल। बिर्याणी खाली लागू नये म्हणून इथे मी एक तवा घेतलेला आहे। तव्यावरती आता आपण बिर्याणीचं भांडं ठेवूया आणि 15 मिनिटं दम देऊन घेऊया। आपण पातेल्यावरती झाकण ठेवूया। आपल्याला 5 मिनिटं फुल गॅसवरती बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे। तर 5 मिनिटं इथं फुल गॅसवरती बिर्याणी आपण ठेवलेली आहे। आता आपण 10 मिनिटं बारीक गॅसवरती बिर्याणीला होऊन देऊया। तर इथे पूर्ण 15 मिनिटं झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि 15 मिनिटं बिर्याणीला रेस्ट होऊन देऊया। तर इथे आपली बिर्याणी रेडी झालेली आहे। आता आपण हे सगळं काढून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता बिर्याणी किती सुंदर झालेली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवलेली आहे। न कुठलाही फूड कलर न वापरता आपण ही बिर्याणी केलेली आहे। आता आपण प्लेटिंग करून घेऊया। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला भरपूर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।